चंद्रपूर महानगरपालिकेत ओबीसी प्रवर्गातील महिला आरक्षण जाहीर झाल्यावर ज्येष्ठ काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आनंद व्यक्त केला। या निर्णयाचं स्वागत आहे। चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसच्या 5 ओबीसी महिला नगरसेवक आहेत, त्यामुळे कोणतीही अडचण जाणार नाही। मात्र चंद्रपूरचा महापौर कोण होणार यावर चर्चा करून निर्णय घेऊ असं त्यांनी स्पष्ट केलं। तर कोणत्याही प्रवर्गाचं आरक्षण आलं असतं तरी काँग्रेस पक्षाकडे सर्व प्रवर्गाचे नगरसेवक होते असंही ते म्हणाले। चंद्रपुरात महिला ओबीसी आरक्षण निघालेलं आहे। आता त्यामध्ये कुठेच अडचण नाही आणि अडचण येण्याचं काही कारण नाही। मला वाटतं की सिलेक्शन आहे ते अगदी आम्ही बसून मेरिटवर तो निर्णय घेऊ। 5 महिला आमच्याकडे ओबीसीच्या त्या पदासाठी आहेत, म्हणजे 5 ओबीसी महिला निवडून आलेले आहेत आमच्याकडे आहेत। त्यामुळे त्या पदाला काँग्रेसकडे महिला नाही अशातला विषय नाही आणि तिथे आमची नक्की बहुमत होईल आणि आमची सत्ता येईल। चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्याशी आपला कुठलाही वाद नाही। जेही होते ते पक्षासाठीच असलेले तात्विक मतभेद होते। तसे मतभेद प्रत्येक पक्षात असतात। चंद्रपूर भाजपमध्ये उभी फूट पडली आहे। महापौर पदासाठी जो काही निर्णय आहे तो प्रदेशाध्यक्ष घेणार। महापौर काँग्रेसचाच होईल हे स्पष्ट आहे। मात्र सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल असं त्यांनी सांगितलं। आणि आम्ही सर्व अधिकार मी प्रदेशाध्यक्षांच्याकडे दिलेला आहे। प्रदेशाध्यक्षांनी तो निर्णय घ्यायचा आहे, कोणाला महापौर करायचा, कोणाला उपमहापौर करायचं, हे सर्व निर्णय मी सांगितलं आहे की प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्ही ते निर्णय घ्या आणि महानगरपालिकेमध्ये सत्ता आपल्याला बसवायची। यासोबतच त्यांनी उबाटा गट आमच्या सोबत राहील असा विश्वास व्यक्त केला। तर चंद्रपूरमध्ये सत्तेसाठी जो पक्ष पाठिंबा देईल त्याला समाधानकारक चर्चा करून योग्य ते पद देण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं। जे पाठिंबा दर्शवतील त्यांना गृहीत धरूनच आमची सत्ता असणार आहे। त्यांना सत्तेमध्ये सहभागी करून त्यांचं समाधान करूनच सत्तामध्ये सामील आम्ही करणार आहोत। नाही, आम्हाला विश्वास आहे उबाटा आमच्याबरोबर 100% असणार आणि राहील असा आम्हाला विश्वास आहे। आमचं बोलणं झालेलं आहे, चर्चासुद्धा पुढे गेलेली आहे आणि बाकी संख्याबळ पण आमच्याकडे आहे।